चला झाले जॉईन सगळेजण? आवाज येतोय माझा आता? तर आजचा जो पॉइंट आहे अतिशय इम्पॉर्टंट पॉइंट आहे आणि 10th साठी लास्ट टॉपिक आजचा. ओके, तर त्या अगोदर मी तुम्हाला हे सांगू इच्छुक आहे की काल परवा जे मी तुम्हाला एक्झाम्पल दिले होते ते एक्झाम्पल तुम्ही घरी करून पाहिले असतील तर हे एकदम फास्ट मध्ये समजणार. पण आजचं एक्झाम्पल काय आहे की आपल्याला क्वेश्चन नंबर 2 मधलं आज 10, 11 आणि 11 बस आणि 12 हे 3 एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे आहेत. ते 3 एक्झाम्पल थोडेसे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. ठीक आहे. टुडेज पॉइंट. की नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे मी स्क्रीन शेअर करतो सगळ्यांना की आपल्याला हा जो आहे हा आपला कोण आहे LHS आहे. आपला LHS काय आहे? काय LHS? त्याने अपॉन अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर ए चा होल स्क्वेअर. ओके, सो मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे चा होल स्क्वेअर आणि इकडे 1 प्लस कॉट स्क्वेअर ए चा होल स्क्वेअर अशा प्रकारे आहे. मग सगळ्यांना आपल्याला हे सॉल्व कसं करायचं कोण सांगेल? ही स्टेप अतिशय महत्वाची आहे. कोण सांगेल? अजून बाकीचे पण हात वर करा. त्याने लिहून टाकला प्लस इकडे कॉट आहे. ठीक आहे. आता 1 प्लस टॅन ए स्क्वेअर काय 1 प्लस टॅन स्क्वेअर ए चा आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे. आयडेंटिटीज मध्ये तो आहे सेक स्क्वेअर ए म्हणजे आपण इथे लिहिणार आहे सेक स्क्वेअर ए. ओके, सेक स्क्वेअर ए चा होल स्क्वेअर होऊन जाईल आणि इकडे 1 प्लस कॉट म्हणजेच काय कोसेक स्क्वेअर ए चा स्क्वेअर. आता विशेष काय आहे की ज्यांना फॉर्म्युले माहित आहेत त्यांनाच ते लिहिता येतं. ज्यांना फॉर्म्युले माहित आहेत तेच विद्यार्थी लिहू शकतात. आता कसं आहे की बरं काही विद्यार्थी जॉईंट होते मस्त आरामशीर काही विद्यार्थी 6 सव्वा 6ला नो प्रॉब्लेम. ठीक आहे. तर आता इथे आपण आयडेंटिटीज यूज केली. ठीक आहे. पण कधी कधी आपल्याला तुम्हाला सांगितलं की हा टॅन ए हा मोकळा आहे आणि हा सेक टू द पॉवर 4 झाला. आता विषय काय आला की या दोघांचा फॉर्म्युला कोणता यूज करायचा हे आपल्याला पाहायचं आहे. त्याने तुम्ही टॅन ए असा लिहितो त्याने लिहून टाकला. ओके, इंटू आता हा जो सेक टू द पॉवर 4 आहे तर हा सेक टू द पॉवर 4 एक मिनिट काही विद्यार्थी जॉईंट होते हे काऊन लेट येतात मला कळत नाही गड्या 5-10 मिनिटं लेट येतात. तर हे जे आहे हा सेक जो आहे हा कसा आहे या टॅन एच्या अपॉन मध्ये. आता अपॉन मध्ये जर असेल तो म्हणजे याचा अर्थ काय आहे की विचार केला तर 1 अपॉन सेक टू द पॉवर 4 आहे. हा जर वर गेला तर काय होणार कृतिका 1 अपॉन सेक म्हणजेच काय कॉस टू द पॉवर 4 आहे असा बनून जाईल. म्हणून मी याला का लिहितो कॉस थोडस वेगळं लिहितो एक मिनिट. हा वर गेल्यामुळं कॉस टू द पॉवर 4 आहे. ओके, आणि इकडे जसं प्लस कॉट ए इथे काय होणार आहे 1 अपॉन कोसेक म्हणजेच काय साइन टू द पॉवर 4 ए हे लक्षात ठेवा. आपण थोडस वेगळं सॉल्व करणार आहे
की टॅन म्हणजेच काय, सगळ्यांना माहिती आहे टॅन म्हणजे काय, रेसिप्रोकस वापरणार. टॅन थिटा म्हणजेच काय, साइन अपॉन कॉस. इथं काय होईल, कॉस. हा कॉट नाही, साइन अपॉन कॉस होणार. ओके, साइन पुढे गेला, साइन ए अपॉन कॉस ए. हे आपापल्या लॉजिकवर आहे. कॉस ए इंटू हा cos is raised to 4a. कॉस टू द पॉवर 4 तसाच्या तसा. ओके, हा कॉट म्हणजेच काय, कॉस ए अपॉन Sin a. साइन ए. इथे साइन टू द पॉवर 4a जाच्या तसा. आता या कॉस सोबत हा एक कॅन्सल होऊन जाईल, इथे 3. या साइन सोबत एक कॅन्सल होऊन जाईल, काय 3. ओके, आता आपल्याला पुढे सॉल्व करण्यासाठी इक्वल टू काय उरलं इथं, काय उरलं, Sin a. हा साइन ए इंटू कॉस टू द पॉवर 4a 3a. 3a, sir. कॉस ए 3a power इंटू 4a. साइन टू द पॉवर 4a. 3a. आता मला सांगा, मला हे प्रूव्ह करायचं आहे, Sir, 3 by q power. कोण 3 सांगेल. पाहिजे 3. पॉवर 3 पाहिजे. Power 3 by sir. आता इथे साइन ए Cos to the power 3 आणि 4 नाही, 3 sin to पाहिजे, the power 3 पाहिजे, 3 पाहिजे, 3 आलेत ना. हा कटला इथे 3 आलेत ना. हा काय राहील इथं, या साइन ए इकडे साइन टू द पॉवर 3a म्हणजे इकडे साइन ए कॉमन निघणार. ओके, इथे कॉस टू द पॉवर 3a, इथे कॉस ए म्हणजे याच्यामध्ये कॉस ए कॉमन निघणार. मग हे जर कॉमन निघले तर विचार जर केला आपण तर या ब्रॅकेट मध्ये कोण राहील पाहू. साइन बाहेर आहे, यातला एक कॉस बाहेर आहे, राहिला काय फक्त कॉस स्क्वेअर स्क्वेअर प्लस यातला कॉस बाहेर, यातला एक साइन बाहेर आहे, काय राहिला Sin square a. साइन स्क्वेअर आहे. ओके, म्हणजे जर विचार केला आपण तर आपला राहिला कोण, साइन ए इंटू कॉस ए, आणि याची व्हॅल्यू 1 लिहायची गरज नाही. म्हणजे आपल्याला काय भेटला, RHS इज इक्वल टू RHS झाला. ओके, मोस्ट आहे, मोस्ट 11th बेसिक आहे. हा लिहून घ्या. समजलं. मग अशा प्रकारे एक्झाम्पल आहे आपलं. लिहून घ्या. चला झालं का. आता पहा नेक्स्ट एक्झाम्पल. आता हे एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे, क्लिअर करू. मग आता विषय जर पाहिला आपण तर हे आपलं 11th एक्झाम्पल आहे. ओके, आता 11th एक्झाम्पल मध्ये आपल्याला थोडासा तुम्ही विचार करून पहा कशा प्रकारे सॉल्व्ह करता येईल. याला थोडं मोठं दिसतं एक्झाम्पल. हा कोण सांगेल कशा प्रकारे राहणार आहे. हा एक हातावर आहे, कोण सांगेल कशा प्रकारे सॉल्व्ह करायला. चला आपल्याला याचा आन्सर काय आणायचं आहे, LHS आणायचं आहे 1. ओके, आता हे जे एक्झाम्पल आहे हे 11th एक्झाम्पल आहे, 11th या क्वेश्चन मधलं. ओके, तर चला पहा LHS काय, sec टू द पॉवर 4a 1 मायनस साइन टू द पॉवर 4a मायनस 2 tan टू द पॉवर 2a. हा आता याच्यामध्ये विचार केला आयडेंटिटीज आपल्याला यूज करणं आहे. आता sec टू द पॉवर 4a ला काय यूज करायचं, 1 मायनस साइन टू द पॉवर 4
ला काय यूज करायचं आणि समथिंग अजून आपण पाहूया काय करायचं. तर मग मी सगळ्यात पहिले एक काम करतो, तुम्हाला मी सांगितलेलं आपण पहिल्या पिरियड मध्ये रूल सांगितला होता की हा जो आहे या sec टू द पॉवर 4चं काहीच काम नाही, म्हणून आपल्याला 1 याला आपण करून घेऊ 1 आणि पॉवर 4 असल्यामुळं इथे पॉवर 4 भेटून जाईल. इथपर्यंत काम संपलं, कारण की इथं साईन असल्यामुळे इथं आपण कॉस आणण्याचा प्रयत्न केला. आता हा जर आहे तर याचा एक विषय असा आहे की 1 मायनस साईन टू द पॉवर 2 चा स्क्वेअर करतो मी. ओके, काय होणार आहे की हा जो आहे हा बनणार आहे ए स्क्वेअर आणि हा बनणार आहे बी स्क्वेअर. म्हणजे एका ब्रॅकेट मध्ये जर तुम्ही विचार केला तर 1 मायनस साईन स्क्वेअर ए आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 1 प्लस साईन स्क्वेअर ए असा या फॉर्म्युल्याचा आपल्याला वापर करता येईल. ओके, पाहूया होतो का नाही. हा, आता इथं काय होऊन जाईल किंवा 1 मायनस साईन स्क्वेअर ए आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये इंटू 1 प्लस साईन स्क्वेअर आहे. त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले पाठ पाहिजेत आणि मायनस 2 टॅन स्क्वेअर ए जसाच्या तसा. ज्यांना कोणाला एंट्रन्स एक्झाम द्यायच्या आहेत बाहेर गावच्या त्यांच्यासाठी हे खूप इम्पॉर्टन्स आहे. हा, आता आपल्याकडे याचा फॉर्म्युला उपलब्ध आहे का याचा फॉर्म्युला उपलब्ध आहे? या दोन पैकी कोणता फॉर्म्युला उपलब्ध आहे? कोण सांगेल मला? दिशा, आपल्याकडे हा फॉर्म्युला उपलब्ध आहे का हा फॉर्म्युला उपलब्ध आहे? हा तोमर, तो 1 मायनस साइन स्क्वेअर ए. 1 मायनस साईन स्क्वेअर म्हणजेच काय? कॉस स्क्वेअर ए. म्हणून 1 अपॉन कॉस टू द पॉवर 4 ए आणि याचा फॉर्म्युला उपलब्ध असल्यामुळं हा झाला कॉस स्क्वेअर ए आणि याचा फॉर्म्युला नाहीच उपलब्ध म्हणून हा जाचा तसा लिहून टाकला. मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. आता विषय काय झाला की मी याला का कॉस केलं या सेकला, कारण की या कॉस स्क्वेअर सोबत एक हा कटून जाईल म्हणजे इथे राहतील 2 म्हणजे 1 अपॉन काय भेटणार? 1 अपॉन काय भेटणार? कॉस स्क्वेअर ए इंटू इथे 1 प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2 टॅन स्क्वेअर. कोण सांगेल पुढे आता काय करावं? याच्या पुढे गोंधळ होऊ शकतो. आता मला काही जमून नाही कसं करावं, कोण सांगेल? हेल्प मी प्लीज. हा सांगा, कोण सांगणार? काय करू शकतो आपण? फॉर्म्युले माहित असतील तर पहा 1 अपॉन tan is equal to tan is equal to cos म्हणजेच काय? 3 upon cos 1 अपॉन कॉस म्हणजेच काय? सेक स्क्वेअर ए sec theta. आणि हे ब्रॅकेट जसंच्या तसं. याचा कलर का बदलला तुम्हाला थोड्या वेळानंतर कळणार. नाही मग जाऊन पाहिलं नाही काय. मायनस काम केलं का? टॅन स्क्वेअर ए. हा, कोण सांगेल काय करावं? चांगली कला तुम्हाला सांगतो मी. याच्यापेक्षा पण एक दुसरं चांगलं सांगतो अजून चांगल्या प्रकारे की जे आपल्याला अजून कळणार की हा जो आहे हा फिनिश करतो. ठीक आहे, हा फिनिश केला आणि ही स्टेप मी पुन्हा लिहितो. पुन्हा लिहिल्याने माझा फायदा काय होणार आहे? हा, पुन्हा लिहिल्याने फायदा काय होतो पहा. एक काम करा, थोडं बाजूला घेतो मी याला, 1 मिनिट कुठे घेऊ? दुसऱ्या कलर मध्ये घेतो समजण्यासाठी. मी काय करतो, इथे मी एक काम करतो की हा जो आहे हा या ब्रॅकेट सोबत मल्टिप्लाय करतो. तर काय होईल? 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजेच काय? 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजेच काय? 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए. ठीक आहे, साइन स्क्वेअर ए इंटू 1 अपॉन कॉस म्हणजेच काय होणार आहे? प्लस साइन स्क्वेअर ए अपॉन साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए.
कॉस स्क्वेअर ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. आता झालं सोपं. ओके, काय झालं माहितीये का, ह्या 1 बाय कॉस स्क्वेअर ए ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. 1 इंटू कॉस स्क्वेअर ए, 1 कॉस स्क्वेअर ए, आणि इथे तुम्हाला समजलं समजा. आता 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए म्हणजेच काय, सेक स्क्वेअर ए, आणि साइन अपॉन कॉस टॅन म्हणजेच काय झाला, स्क्वेअर असल्यामुळे टॅन स्क्वेअर ए, आणि मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. विचार जर केला तर हा झाला सेक स्क्वेअर ए, आणि या 2 टॅन स्क्वेअर ए मधून 1 टॅन स्क्वेअर ए गेला. काय झाला, हा गेला, म्हणजेच काय झाला, मायनस टॅन स्क्वेअर ए उरला. आणि याचा फॉर्म्युला सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए म्हणजेच काय, 1. झालं प्रूफ तुमचं RHS. समजलं का? सो सिंपल आणि इम्पॉर्टंट. चला लिहून घ्या. खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल होते. आयडेंटिटीज यूज करता आली पाहिजे. जबरदस्त एक्झाम्पल होता. हे सगळे एक्झाम्पल टेक्निकल आहेत. आता जे आपण लास्ट एक्झाम्पल घेणार आहे ते एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे. विशेष म्हणजे या एक्झाम्पल मध्ये कसं असतं, कोणताही टॉपिक शिकायच्या अगोदर काही गोष्टी अशा असतात की आपल्याला पास्ट माहित पाहिजे. जर 9th मधून जर आपण 10th मध्ये गेलो तर 9th मधून 10th मध्ये आपण यासाठी जात असतो की आपल्याला मागील, जर 9th आपला क्लिअर असेल तर आपल्याला 10th जमणार, आणि 10th मधून आपण 11th 12th ला जातो तेव्हा आपलं जे बेसिक नॉलेज असतं ते बेसिक नॉलेज आपलं परफेक्ट असतं. आता मी तुम्हाला माहिती आहे टोटली एकच कलर घेतला. आता एकच कलर घेण्याचं कारण काय, की हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना हे एका परफेक्ट याच्यात लिहिलं गेलं पाहिजे, त्यासाठी आपण एकच कलर घेतला. आता बऱ्याच जणांना आता इथे LHS आणि RHS म्हणजे LHS पेक्षा RHS खूप मोठी वाटत आहे, बरोबर आहे. तर चालेल काय हरकत नाही. आपण एक काम करू, इथे LHS जे आहे तर LHS इज इक्वल टू, थोडंसं मला डिनॉमिनेटरचं साईन देणे, बरोबर आहे. मी तयारी करून घेतोय. हा चला पहा, आता मला LHS जी आहे ती माझी अशी आहे टॅन थीटा अपॉन सेक थीटा मायनस 1. आता तुम्ही जर विचार केला की तुम्हाला RHS मध्ये काय दिसतं, काय दिसतं तुम्हाला RHS मध्ये, की टॅन थीटा आहे, सेक थीटा आहे, प्लस 1 थीटा आहे, बरोबर आहे. विचार जर केला हा टॅन थीटा अपॉन सेक थीटा मायनस 1 आहे. हा टॅन थीटा आहे, लक्षात आहे, बी केअरफुली, हा टॅन थीटा आहे आणि अपॉन मध्ये सेक थीटा मायनस 1 आहे. म्हणजे जर याच्यातले अर्धे पार्ट तर इकडे आपल्याला ऑलरेडी हजर आहे, बरोबर आहे. तर विचार करू असंच काहीतरी आपण भेटण्यासाठी याला काहीतरी आपण इन फ्युचर मध्ये काहीतरी ऍडजस्टमेंट करता, एवढं लक्षात ठेवा फक्त. ज्यावेळेस मी विचारेन त्यावेळेस मध्ये आलं पाहिजे. आता टॅन थीटा सगळ्यांना माहिती आहे, अशा वेळेस काय करायला लागतं, काय करायचं बोला, काय करायचं. हा हात, 1-2 हात वर लगेच येतात विचारला काय करायचं, रॅशनलायझेशन करायचं. सेक थीटा प्लस 1 सेक थीटा प्लस 1 झालं. आता टॅन थीटा इंटू सेक थीटा प्लस 1 अपॉन सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. आता जर आपण विषय केला की हा टॅन थीटा मी काल वर्क पाठवलं होतं आणि ते वर्क जर केलेलं असेल आणि चुकलं असेल तर लगेच कळणार आहे. आता सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 म्हणजेच काय, म्हणजेच कोण,
बोला. tan square theta. नाही, sec square theta minus 1 means काय? tan square theta. लक्ष द्या. tan square theta is equal to या tan सोबत हा tan कॅन्सल. काय भेटला? sec plus 1 sec theta Sec theta plus 1. प्लस 1 अपॉन Tan theta. tan theta. का हो, आपल्याला सॉल्व केल्यानंतर हा भेटला. आपल्याला एवढा मोठा भेटायला पाहिजे होता, पण एवढाच भेटला. मग करावं काय आता? हा, काय करा? हा एवढा मोठा आहे ना, आपल्याला एवढाच भेटला. म्हणजे आपण काय लिहित होतो की LHS इज इक्वल टू RHS असं आपण लिहितो. पण हे इक्वल नाही भेटलं आपल्याला, पण शेवटी आपली RHS ही आली. मग करावं काय? मग पहा, असं करण्यासाठी आपली LHS काय हो? tan theta. बरोबर आहे. Tan theta upon sec theta minus 1. कसं एक्झाम्पल आहे आणि जरा वेगळं एक्झाम्पल आहे. प्रत्येक शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीने हे एक्झाम्पल शिकवते. तर tan theta अपॉन sec theta minus 1 Sec theta minus 1. आणि हा जो आहे RHS काय आली? sec theta प्लस 1 अपॉन tan theta. पण मला तर उत्तर हे नव्हतं पाहिजे ना. मला Tan theta. मी काय करतो पहा, याला समोर लिहितो k आणि समोर लिहितो sec. मीन्स काय आलं लक्षात? By theorem one. लक्षात काय आलं? आलं का लक्षात? हो. कोण सांगेल काय आलं लक्षात? शिक्षण सोडत नाही आपल्याला. Theorem on काय equal करताय? ratios. By theorem on equal ratio. हाँ, बहुत बढ़िया. बाय थ्योरम ऑन इक्वल रेशो इज इक्वल टू के. आणि विचार जर केला आपण, बहुत बढ़िया बेटा. जस्ट 9व्या वर्गाचे एक्झाम्पल उत्तर का देतात? कारण की 9व्या वर्गात जस्ट झालेलं आहे आता, आणि लक्षात किती राहिलं हे आपल्याला कळलं. हा, काय झालं? ऑन थेरम ऑन इक्वल रेशो. तर हा tan थीटा प्लस sec थीटा प्लस 1 लिहिला वरचा, आणि खाली पण sec थीटा मायनस 1 प्लस tan theta. Tan theta. मला माहित आहे, जर आपण न्यूमरेटर मध्ये जर प्लस केलं तर आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये काय करायला लागतं? प्लस करायला लागतं. आणि हा के म्हणजेच कोण आहे? के म्हणजेच हा, किंवा के म्हणजेच हा. म्हणजे आपल्याला हा जो आहे आपला, हा काय LHS, म्हणून आपण याला असं लिहू शकतो की therefore हे मीन्स काय? tan theta अपॉन sec theta मायनस 1. आणि हा आपला जो LHS आहे तो जसाच्या तसा आपण लिहू शकतो. ओके, युअर पॉइंट इज क्लिअर. प्रत्येक नोट्स मध्ये वेगवेगळं दिलं आणि मी तुम्हाला इथे वेगळ्या सिस्टीम न समजून सांगितलं. व्यवस्थित लिहून घेतो मी. tan थीटा प्लस sec थीटा प्लस 1. इकडं आपल्याला रेड झोन मध्ये पहिले टॅन आहे म्हणून मी पहिले टॅन लिहितो. हा आपला इकडचा टॅन समोर लिहिला. 2 नंबरला रेड झोन मध्ये सेक आहे म्हणून सेक लिहितो. रेड झोन तुम्हाला माहिती आहे काय असतं? ओके, खूप इम्पॉर्टंट असतं रेड झोन. सध्या रेड झोनच चालू आहे की नाही? हा, तर अशा प्रकारे आपला हा पॉइंट संपला. आपला हा पॉइंट एंड झाला. एनी प्रॉब्लेम? कोणाला काही अडचण? लिहून घ्या.
आणि वर्ग 10वीच्या विद्यार्थ्यांचा हा जो पॉइंट होता शो दॅटचा इन फ्युचर मधला सगळ्यात मेन पॉइंट होता हा आपला झाला. ओके, आणि चॅप्टर सुद्धा तुमचं संपलं. हा, मुद्दामच मी काही 9वीच्या मुलांना ऍड केलं होतं. काही हुशार विद्यार्थी आहेत, काही स्वतःहून ऍड झालेत. आणि विशेष म्हणजे 9व्या वर्गाचं उद्या आपण फाइंड व्हॅल्यू करणार आहे. काय सॉल्व्ह करणार आहे? फाइंड व्हॅल्यू. 5 वाजता तुम्हाला वर्क भेटणार आहे आणि 6 वाजता त्याचे व्हॅल्यूज कशा फाइंड करायच्या त्यामध्ये 10वा वर्ग ऍड होऊ शकतो. कारण की त्याच्यामध्ये काही बेसिक कन्सेप्ट जे आहेत तुम्हाला एंट्रन्स एक्झाम साठी येणारे ते 10व्या वर्गाला भेटतील उद्याच्या पिरियड मध्ये. ओके, खूप इम्पॉर्टंट पिरियड राहणार उद्याचा. भेटू.